गीत रचना आमचे ऑर्गन मास्टर प्रशांत कदम यांनी केलेली आहे। धन्यवाद। रसिक हो, गणेश दर्शन झालेलं आहे। लगेचच आम्ही अशा बहारदार नटखट गवळणला सुरुवात करत आहोत। नटखट गवळण।
रसिक हो, आम्हा कलाकारांना दिली मृदुंगाने साथ, आम्हा कलाकारांना दिली मृदुंगाने साथ, आम्हाला हवी फक्त तुमच्या टाळ्यांच्या गजरांची साथ, तुमच्या टाळ्यांच्या गजरांची साथ. लगेच आम्ही आमच्या नटखट गावाला सुरुवात करत आहोत.
होत गवळ्यात आणारी दही दूध विकण्या जातो मथुरे बाजारी. अगं राधे चल चल जाऊ मथुरी बाजारी. अगं वाटेत येईल नंदाचा हरी जाऊ देईल का मथुरे बाजारी. वाटेत येईल नंदाचा हरी फोडी लागल्या त्या तुझ्या नागरी. अगं राधे थांब 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 थांब. अगं मी काय म्हणते काय वर्षाळीची मावशी आहे बघ आपण तिला टाक मारून पाहूया. तुझा माल किती का मी नाही बाई. का ग. अगं राधे ऐकतेस ना ग. होय होय अगं राधे खरंच ना ग. हो. अगं राधे तिचं आणि माझं कालच विहिरीवर भांडण झालंय बघ. या दोघी ना तुमचं भांडण असतात. अगं राधे तू चाक मार. मी सुद्धा भांडखोर आणि ती खट्याला मावशी सुद्धा भांडखोर. अगं असू देत माराक बघ. तुझी मावशी आवाज देईल ना मला. होय राधे ठीक आहे आवाज मारून पाहते तिला. ठीक आहे. मावशी अगे मावशी अगे तुला तुझी मावशी हाकत दिली नाही मग. राधे पुन्हा मार. पुन्हा म्हणते ते ठीक आहे. मावशी अगे मावशी. बाई आता ग बाई का ग बरं पोरीने ह्या मावशीला आवाज दिला ग. अगं मावशी आम्हा साऱ्या पोरी पोरींचा मथुरेच्या बाजारी जाण्याचा विचार आहे बघ. आता ग बाई मथुरी जाण्याचा विचार. अगं एवढंच बरी झालं. अगं ह्या मावशीला विसरलात. अगं पोरीनो आता ह्या मावशी तुम्हाला आठवण आली का ग पोरीनो. अगं येते का तुमच्या हाकेला पोरीने ही मावशी. अगं पोर माझी उपाशी. अगं पोरीनो ही मावशी येते तुमच्या संगतीची.
ठिकाणी कोणी खुर्चीवर उभं राहून नाचू नये. आपण सीसी कॅमेऱ्याच्या अंडर मध्ये आहोत. सर्व खाली मॅनेजमेंट बघतंय. कृपया तुमचं मनोरंजन हे नक्की होणारच, पण टाळ्यांच्या गजरात तुम्ही आमच्या कलाकाराचं मनोबल वाढवाल हीच अपेक्षा. धन्यवाद. आता का बाई कोण बर ह्या मावशीला आवाजच दे नाही बाई. अगं बाई कोण बर माझे हसबेंड आवाज देतात की काय. अगं ये पोरीनो, अगं ये पोरीनो. अगं तुम्हाला लाज काय वाटते का ग. अगं माझं वय 7 आणि या मावशीवर हात होता. अगं मी चालली बरं. आता कशा ग माझ्या पुरीनं ओट्टीवर आला की ग. अगं मावशी रागावू नको. अशी जरा पुढे ये ग. ए माझ्या मित्रमंडळीनं ही मेली घेतली म्हणते अशी मावशी पुढे ये ग. अहो हिच्या 4 कुटुंबाच्या फोड्या वागित मी तिला कोणतरी बघील का ग तिच्या चेहऱ्याकडं. काहीतरीच काय म्हणतेस. आता ते जाऊ दे. का बरं माझ्या लाडकी ठेपचे मावशीला आवाज दिलात ग. मावशी काय बोलू नको. असोय राहू दे. अगं पोरी सांग बरे मावशीला कशाला आवाज दिलात ग. राधा नाव आहे माझं. सांग तर. अगं मावशी आम्हा साऱ्या परिपोरींचा मथुरेच्या बाजारात जाण्याचा विचार आहे बघ. अय्या किती छान विचार केलात ग पोरीनो. अगं मग उशीर कशाला. चला जाऊया बरोबर बाजाराला. मावशी सांगितलंच पाहिजे का. अगं भावाने सांगितलंच पाहिजे. ही ते बाजारात फिरायला आली की काय. सांग बरं घेतलं काय तुम्ही ते. अगं मावशी तुझी बघ लाडाची राधा सांगेल बघ. असं होय. होय. अगं ए लाडाची राधा. अगं अगं पुढे ये बरं. अगं घेतलं काय नेतलं काय हे सांगणार कोण. मला मग अशी रिक्षी म्हणालीस ना, आता मी कशाला सांगू. अगं सांग माझी पांढरी टुकली. आता बघितलंच का. सांग लवकर. अगं मावशी कुणी घेतलंय दही, कुणी घेतलंय लोणी, कुणी घेतलंय तूप. अशा प्रकारचा वेगवेगळा माल घेऊन आम्ही मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. अगं किती छान माल घेतलास. तर जाऊया बाजाराला. चल चल. खोदून विचारलं यातलं काय नेसलं काय तू नाही बरं सांगितलं ते. अगं ए भावाने अशी जरा पुढे तर काय म्हणालीस ग. अगं मावशी मी म्हटलं आम्हा पोरीना खोदून विचारलं. अगं ए भावाने ही तर एवढे इट्टूपर आपली ऐकत आहे. एवढं सुंदर चांगलं रंगमंच दिलंय. अगं इथं खोदलंच ना तर तुला खाली टपी खड्ड्यात मिली. म्हणणं तरी ऐकून घे. काय ग. अगं मावशी आम्हा पोरीना विचारलं ग घेतलं काय नेसलं काय तू नाही बरं सांगितलंस ते. सांगितलंच पाहिजे. होय मग. अय्या ते बाबा बघ कशी माझ्याकडे बघताय निघेल. अगं ते बघ असे बसलेत ना ते. तरी तुला सांगते बरं. अगं पोरीनो तुमच्या मावशीने माटा माटी घेतो. त्या पहिल्या माटात घेतलाय चिवडा आणि नेसले बघ ना तुमची मावशी 9 वर्ष आळू नवा. अगं चला तर जाऊया बाजारला. अगं मी काय म्हणते बाजारला जायचं खरं पण मधीच वाटेमध्ये तुम्हाला कोण अडवायला आलं तर या मावशी जवळ गाठ घ्या
आणि माझ्या कोण येईल त्याच्याकडे पोट टाकवा बरं. ठीक आहे. चला तुम्ही पुढे. अगं मी येते तुमच्या मागून. अगं हे मावशी जरा ऐक ग. हे बघ पारदीस आले तुला. प्रतीक शांतराम डिके, प्रीती शांतराम डिके व अवनी प्रतीक डिके यांच्याकडून गण गवळण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस झालंय. त्रिमूर्ती नाट्य मंडळ आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. अगं चला तर जाऊया बाजारला. चलते.
आलो देवा आलो गाई सोडिल्या मी रानाला गाई सोडिल्या मी रानाला ह्या कमला मारित मुरली वाला मोत्र्याच्या बाजारी जात आहेत त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून योग्य ते आशीर्वाद घेण्याची कामगिरी मी तुमच्या संपत आहे. ठीक आहे देवा, तुम्ही दिलेली कामगिरी मी योग्यरित्या निश्चित पार पडेल. ठीक आहे, तोच मी. ठीक आहे देवा. राम राम मंडळी, राम राम. अरे वरची मंडळी झोपली का काय? अरे भाता कापून झाली काय? अरे नसती जाई तर भात जोडा मंडळीला, या मंडळीला. देवाने मोठी कामगिरी सोपवली माझ्यावरती. 16 वाजता 308 गोपिकांचा मेळा ताटवाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी देवाने माझ्यावरती सोपवली. माझा एक बाप
गुलाव किती जणी ना म्हणून सांगू कोणला कोणतरी जोडीला पाहिजे ना हो. कोण आहे बघा अरे दोघं तिथं अडवायचे बनवायचे नाही ही पोराला डामीच दिसताय ही काय कामाची नाही माझ्या जोडीचा वाकड्याने पेमे त्याला मारून बघतो वाकडे वाकडे रे अरे झोपलं का काय अरे वाकडे वाकडे रे काय अरे काय अरे गुलाम हायस तरी कुठे अनाला अरे इकडे गोकुळात मोठी गंमत आहे कसली गंमत? अरे तू अशी तसं धावत पडत लवकर ये अरे पण माझा सोटू गारटला अरे गुलाम काय बोलतोस तरी काय सोटू गारटला अरे तू अशी तसं धावत पडत गोकुळात ये लवकर आलो उद्या आलो काय झालं तुला का बोलावतो मला काय झालं तुला का बोलावतो मला पेंद्याआधी तू सांगशील का हे पेंद्याआधी तू सांगशील का बोलावतो मला का बायका पेंद्याआधी तू सांगशील का मला सोडत नाही मला बायका पेंद्याआधी काय झालं तुला का बोलावतो मला काय झालं तुला का बोलावतो मला पेंद्याआधी तू सांगशील का हे पेंद्याआधी तू सांगशील का सोडत नाही मला बायका पेंद्याआधी तू सांगशील का सोडत नाही मला बायका पेंद्याआधी का सांगशील का सोडत नाही मला बायका पेंद्याआधी का सांगशील का सोडत नाही मला बायका मी मारू पाग चिकना कर मी मायका मला बायका जाने मी मायका मला बायका असं जाने मी नोकरा चांगला वाणी माझा रुपा लगा पायाला बाबू मी कुणाला सांगू लगा पायाला बाबू मी कुणाला सांगू पेंद्याआधी तू सांगशील का हे पेंद्याआधी तू सांगशील का मला सोडत नाही मला बायका पेंद्याआधी तू सांगशील का मला सोडत नाही मला बायका पेंद्याआधी का सांगशील का मला सोडत नाही मला बायका पेंद्याआधी का सांगशील का मला सोडत नाही मला बायका पेंद्याआधी का सांगशील का मला सोडत नाही मला बायका पेंद्याआधी का सांगशील का मला सोडत नाही मला बायका अरे हा बघ काय करतात रे काय मी काय म्हणताय हा या डोक्याला याप का आणलायस माझ्या महिन्याला आता कुणाला आता तिकडनं कोणाला हा महिन्याला आता कोकण गाजवलाय
असा एक कानपाड करू का तुला? मी तुला कधी आता मी तुला कधी बोलवली? मला तूच बोला तिकडे गुरं सोडायला जायच्यात म्हणून मी आला. अरे हा राजा खोटा बोलतोय. अरे पण मी काय म्हणताय, काय झाला? हा एवढा शब्दाला जागाला असा वाटला नव्हता मला. वाद कुणाचा? अरे मला नाही तर पहिल्यांदाच ऐकला माझा. अरे मग वाद कुणाचा ना? वाढ माझाच अरे आहे. म्हणते का problem काय आहे? अरे प्रॉब्लेम माहितीये काय, पहिला हाय आहे ना एवढा होता, आता एवढा झाला. अरे खुल्या, लोकांची पोला पहिली एवढीच असतात. हा? एवढी होतात. दादानू, पहिलं तुम्ही जेवले. दादानू, पहिलं तुम्ही जेवलं होतं. जेवलं ना? नंतर एवढं झालं ना? ए बाबा ए, त्यांचा आता बघितलं असतं देशीच पडशील की काय तुला? मला खुला काय झाला? अरे पहिला हाय आहे ना एवढा होता, बरोबर? आता एवढा झालाय. बरोबर. माझी बाई मला बोलली, काय बोलली? अहो अहो ह्याला नेऊन टाकाय हवा. आता त्याला टाकायचं होतं मग कालच कशाला? आता तुझा गुणगुणा बोलू काय मी? आता काय झाला? अरे याला सालच टाकायचा होता, सालच. आता तुझा मुलगा फोडून हे कधी बोलणार? अरे मग तू फुलं ऐकून घेशील मला का? वाटलं काय तसा टाकायचं होतं काय? एकदम चिप, आता एकदम चिप तू, आता लोकांना द्यावं. एकदम चिप. फुलं 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 फुलं. फुलं बोल. अरे याला सालच टाकायचा होता. साधं. अरे पण सालच जायला तायाने काय 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 लागतो? शाळेला हा? शर्ट लागतो, चड्डी लागतो, दप्तर लागतो, हा. कंपास लागते, हा. पेन्सिल लागतो आणि खोड रबर आणि गिरमेट पण. काय लागतो? गिरमेट ए दीदी, तुझ्याकडे गिरमिट आहे? हा. अरे तुला शॉपनर विचार. तुला काय शॉपनर आहे? अरे इंग्लिश. इंग्लिश? मग शापनर आहे शापनर. जाऊ दे. मग अरे दादा तुझी पेन्सिल ठेवली की तिकडे ठेव. तू जास्त फिरवू नको. नाही तर बारीक होय. हा. तुला बोल. अरे फुलं काय त्याची गाडीची काय तयारीच केलेली नाही. करायची तयारी? मग माझ्या बाईन काय केलं माहितीये, लगेच डोकाला लावला. माझा शब्द माझ्या पोरग्याला घातला आणि मला बोलली, अहो अहो जाऊन यायची येईन काला. अरे यावं लागतं. अरे एवढाच नका, माझा असेल तुझं तर असेल तर? माझ्या पोरग्याला झाला एवढा म्हणजे काय. अरे हलूचकन फक्त इन करायचं गेलं वन केला. सर कसा म्हण की नाव? अरे गल्या चड्डीच घातलाच नाही पण अरे त्याला आखीत नेली. आला आधीच कधी म्हणे मग? नाही तर बाई बेशूत नाही पण ती. अरे म्हणजे काय? बाबा नीट कर. हा. आलं झाले हाले दुले त्याला काहीतरी भीती दाखवा हवी की नाही. बरोबर. मग माझ्या बाईने भीती काय दाखवणार माहितीये? अरे बाब्या चदी खा. अरे बाब्या चदी खा, नाही तर ही लोक तुझी मुंबई बघतील. बाब्या तुझी मुंबई. बाबा तुझी का मुंबई एवढी पप्पा? पेले, तुमचं लक्ष माझ्या मुंबईवर कशाला? तुझी मुंबई पडली तर इथं लोक सगळी जातील. मला पुढे बोल. मग पुढं बोल पुढं बोल. आलं फक्त मुंबई शब्द ऐकला, हा. गाड्यान कपाटात होती ती सध्या आणला, हा. लगेच घातला, बिन बिन केली तापती एकदम टकाटक. आणि त्याला फक्त माझ्या घरासमोर लोला आहे. खरं सोडून बोल ना. त्याला फक्त तिथं 5 मिनिटं थांब सांगितला, मी भाकरी तुकडा खातो आणि येतो. बरोबर. बाब्या माझ्यासारखा खात्यात कोण कोणाचा? माझा थाय कशाला लागणार ना? म्हणजे काय, बरं. कॉलेजच्या 4 पुरी चार पुरी. रस्त्यात तुकू तुकू तुकू. तू कुठं खांदवतोय? तुझा लक्ष नाही? हा. तुझा तुकू मुकू झाला पण त्याचा तुकू मुकू राहिला आपल्या रक्त तू. म्हणजे काय, मग पुढं काय झाला? कॉलेजच्या 4 पुरी चार पुरी. रस्त्यात तुकू मुकू तुकू मुकू चालल्या होत्या. बरोबर. माझ्या बाबेने विचारला, काय? अव ताईनू तुम्ही जाता कुठं? जातो कुठं? त्या ताईनू काय बोलल्या माहितीये? चुप चुप. त्या ताईनू काय बोलल्या माहितीये? मुंबईला. मुंबईला आपण कुठं आलेलो आहे? चेंबूर. चेंबूर?
तुला तुला काय झाला अरे त्या पोलीने बोललं मुंबईला अरे लावून आला. अरे ह्या गाल्यात फक्त मुंबई शब्द ऐकला मुंबई शब्द ऐकला? अरे त्या पोलींच्या खुल्यातच होती ती पण खाली गेला अरे त्या पोरी बेसूत पाहिजे असती छे, आताच्या पोली एवढ्या जांभी त्या माझ्या बाबेला काय बोलल्या माहितीये अशा छोट्या मुंबईला नाही जायचं छे, आता मला छोट्या मुंबईला जायचंच नाही. मला मोठ्या मुंबईला जायचं आहे. आता बाब्याची मोठी बाब्याची मोठी झेंड्या, तू त्याला वाईट पाहती वाईट त्याला पाहती त्याचा भरी वाय बाब्याची मोठी झालं काय मला काय झालं तुला अगं मोठ्या मुंबईला जायचं बाब्यान सोला विचार केला म्हणजे धोकावलं डोकाला लावला आणि त्या ताईनं काय बोलला माहितीये 5 मिनिटं थांबा बाबा घालात गेलं येऊन तुम्हाला मोठी मुंबई दाखवली याला दोन्हीला आणलाय मग कुणी आणला एकच साच्या बनवला बाबा हा एकच साचा आहे म्हणून तर देवदेव करून झाला अला हासा हा आता दुसऱ्याच्या कसा भानगडीत परत मग पण आपल्याला बोलू ते बोलवलं ना ह्याची जिम्मेदारी पहिली कोण घेणार होतं का? मी बाबा नाही घेणार मला तर जमणारच नाही. हा मला इथनं चालत पाठवील अरे याची जिम्मेदारी मी घेतो तू घेतोय हाय 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 जिम्मेदारी मी घेतो तू घेतोय अरे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं रे तुझ्या फुलाच्या सगळ्या पाकल्या खाली पडतील ना तेव्हा तुला समजतील तुला मला बोलवलं का त्याला अरे पेंड्या हा. वाकड्या देवानी मोठी कामगिरी सोपवली माझ्यावरती ती कोणती 16 3 कोटींचा हा. घाटमाट करून मथुरेच्या बाजारी आलं मग जाऊ दे ना तुझ्या का पोटात दुखती अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची कामगिरी देवानी माझ्यावरती सोपवले मग तूच कमी जाता घरात आपल्याला बोलवला मग तर त्याच्यावर सोपवली ना आपण काय मला आपल्याला करायचं काय करायचं आहे माझा एक बाबू किती जणांना म्हणून थांबू अला बाबा माझा पाल्ला तर काय होत माहिती का त्यांचा माझा तर भरीव दिसतो माझा बाजार तर नवीन आहे. हा, मग काय करायचं काय करायचं तो काय मग करायचं यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपल्याला मग त्या गवलनी हात तरी कुठं गवळणी मग त्यावर सर्व गवळी मथुरेचा घाट चढताय सगळं माझ्या पोटाकडे बघा दाखवता मग त्या बघ दिसला काय आलं सगळा दोनालाच दिसतो हॅलो आजचा कार्यक्रम ज्या कलाकाराच्या जीवावर हाऊसफुल झाला आजचा कार्यक्रम ज्या कलाकाराच्या जीवावर झाला तो चिपळूणचा सोट्या या कोकणचे युट्यूबर्स यांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 तुला काय झालं मारायला तुला काय बोललो मी त्या बघ गवळणी सगळं मथुरेचा घाट पण चढताय मी काय म्हणतोय तू कुठं बघाय सांगितलास माझ्या पोटाकडे बघ मग तू एक पाऊल पुढे गेला तू गेलास कुठं मी असा गेलो मग मी तुझ्या पावलावर कुठं? हॅलो रसिक हो साधं बली. या चिडलेल्या कंसासुराने कृष्णवधासाठी मोठमोठे दैत्य पाठवले त्या दैत्यांपैकी बगासूर नावाचं दैत्य बगल्याचं रूप घेऊन या कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे हा बगासूर बगल्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या तीरी बकासूर आला. यमुनेच्या तीरी बकासूर
घेऊन कृष्ण मातेसाठी यमुनेच्या तीरावर येत आहे. बघासूर देवाचा दैत्यासूर. यमुनेच्या तीरावर आला, परंतु कृष्णदेवाने त्या बगासूर दैत्याला ठार मारले. एवढा चाल लावला तरी तुला दिसायला कमी आलाय. हा सोडतो तशी याला सोडणार असते. त्याला फार तुझाच आहे. अलं मला काय वाटलं माहितीये, मी तिची मान पकडली आणि असा झोलतोय की काय. बाई ही स्मृती मला भीती आहे. मला वाटतं अशीच पत्नी. तू कधी पाळलास? अरे माझ्या माहितीत तरी अजूनपर्यंत लोकांनी कुत्री पाळलेली आहेत, मांजरा पाळल्या आहेत, गुरा पाळल्या आहेत. हे बघला आता खरोखर तुझी एक पाकली पडली. पडलीच. हा मला सांग, तू त्याला खायला घालतो त्याला बोलवतो कधी? अरे मेलाच नाही तर तुला आता न्यायला नव्हती. जाव जाव तुला कुठला अजून दुसरा कोणतरी यायचा ते आपण लावूया. जाऊया तर मग. तो लावूया. चल, चल. सुंदर
श्याम खानवला खाप काय तर एक वर एक खाली आणि खोटा बघ कुलकुला कुच्चा हा त्याला विचार काय बोल ही मावशी म्हणते तुला तुझा मिरीस नाही का धर मिरी फाटक्यात तिथपर्यंत हे काढून ताजा माल घ्या हलवलेलं ताज लोणी घ्या बरं लोणी तुला काय झालं मी ना तरी म्हणतोच त्याला अजून दोनच मारली असतीस ना आता तिकडे गेला असता अरे पण तो हलवलेला माल घ्या माल 1 रुपया 2 रुपया पेप्सी घ्या पेप्सी आमचे 5 रुपये 10 रुपये चोकोबार वाटतं तुला त्याची हवे काय कुरुंबी कुरुंबी कुल्फी नाही भेटणार नाही कुल्फी महागातली आहे महागातली आहे लय महागातली आहे अरे ते जाऊ दे मग नाही अरे करायचा काय बेंड्या वगैरे तुमच्या दोघांपैकी हुशार कोण आहे रे आता मी बोललो होतो पण नको तू काय तुला तो विशाल आमच्यात तूच आहे टाकून तुम्हाला खोलू म्हणजे आपल्या दोघांच्या टाकू ना उंचीन मोठा मीच आहे आपल्या दोघांच्या अरे हे पाकड्या रसिकांची पसंती आलेली आहे आदित्य याचकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी त्यांचं नाव घ्यायचं आहे आदित्य. बाई तुला काय बोला कुठे पाहिजे मध्ये येतो घेते बरं माझ्या लाडक्या आदित्यरावांचं नाव हा घे काय सांग घेते बरं आदित्यराव श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचं पीस तुला काय झालं रे आदित्यराव श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असतं मोराचं पीस माझ्या लाडक्या आदित्यरावाचं नाव घेते बाई मला बाहेर भेटा ही मावशी दे तुम्हाला स्पेशल की त्याचप्रमाणे सर्वेश निवासी शैलेश गुरव याचकडून देखील मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सर्वेशाचं नाव घ्यायचं आहे सर्वेश. ऐका तर सर्वेशराव लग्नामध्ये आला होता डीजे वाला अगं मेलीस आता खालूबा जेवढ नव्हता तुला काय तो दिसत नाही का सारखा माझ्या काही इथे जेवढा प्रेम करतो जातोय खरंच घेऊ तुला एवढा मोठा येईल ऐका तर सर्वेशराव घेते बरं ना लग्नामध्ये आला होता डीजे वाला माझ्या लाडक्या सर्वेश्वरावांचं नाव घेते ही मावशी माझ्या लाडक्या सर्वेश्वरावांचं नाव घेते तरी सुद्धा म्हणतात शिकगा नाही साला. त्याचप्रमाणे संतोष देसाई साक्षी देसाई यांच्याकडून संयुक्त 251 रुपयाचं पारितोषिक दिलं. त्याचप्रमाणे माऊली साऊंड सर्व्हिस लाजा यांच्याकडून पवन सावंत ज्ञानेश्वर जोडे यांच्याकडून शै रुपल गिरगोडे यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिलं. त्याचप्रमाणे भरत कदम सचिन कदम संतोष शेळके आदित्य गुरव सौरभ सांगळे यांच्याकडून नगरे भंड ग्रुप तामिळी सर्व मित्रपरिवारकडून सर्व संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलं. त्याचप्रमाणे आम्ही वेळंकर इंस्टा पेज यांच्याकडून नमनासाठी उत्कृष्ट ढोलकीपट्टूसाठी मकरंद गणेशी यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे रुपेश धामणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि माझे परम मित्र युट्यूबर प्रकाशजी ब्रीज यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचा वाटले उचलाय काय करायचा पटपट बोल
बघल्या हा. त्या गवळीला फक्त एवढंच जाऊन विचारायचं फुलं बोल तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे फुलं बोल अरे एवढंच तू विचारायचं आहे आल्या न्यारा एवढं यावलाच उचलायचा आहे ताकद कर येतात मी कोणतं बाजूला बाबे तू येतोय चलतं मग मावशी बोलला काय बोलला नंतर शेवटीला मला बोलायला अरे कशाला मला बोलवलं मग मी काय म्हणतोय काय म्हणतो तू आलीस कुठून आणि जाणार तुला काय झालं मी अगं आता एवढी मुलांनी तर अशीच लाशील नाही मी आली कुठून आणि जाणार कुठे तुला बघायचंय हा चल दाखवते काय मेल्या आली कुठे जाणार कुठे वय काय हा. मध्ये काय देव मेल्या हा मेरी सासा मोर
तू आहेस आणि मी आहे एक पाय पुढे येऊ त्याचा पाय लागला किती होतं तू एकच शिवा तू काय पटकन चाल तू मुत नाही अजून किती झुकवायचा राहिला तुझी अगदी शाप झोपवली होती तिथं मला मी आला नाही तर झुकवला आलं पातवली होती कशाला काय त्या गवलनीच्या भोवत्यात शिरलो आणि त्या गवलनीच्या तोंडातलं बघितला आणि माझ्या ह्या दोन डोळ्यांवर एकदम कालो काला आणि माझा हा हात कुठं गेला मलाच माहित नाही आणि थोड्या वेळाला ना हाताला शाप नलम आणि शाप गाल पालायला लागला हात मातात होता धैदू चाटून पुसून खाल्ला आणि मात टाकला खोलून आणि जी धुधू धुतली होती ना ती तिथं कळ सोसत होतो आणि एका म्हशीन कुठल्या पाय दिला ना माझ्या पाठी का दाखवताना दिला अरे एवढा म्हणजे खायच बसलो ना हॅलो महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार फुलपाडा विभाग उपशाखा अध्यक्ष श्री रुपेश महादेव धामणे यांकडून आजच्या या मुंबईच्या फोटोसाठी 300 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहे धन्यवाद आणि मावशीसाठी एक सूचना आजचे आयोजक कोकणचे युट्यूबर यांचं एक नाव घ्यायचं आहे मावशी कोकणचे युट्यूबर चांगला खणखणीत घ्या तुला काय करायचंय ऐका तर अशा नाट्यगृहामध्ये आमचे लाडके कोकणचे युट्यूबर यांच्या वतीने आज आमच्या कार्यक्रमासाठी आमचा मोठा भरघोस कार्यक्रम हो म्हणून मी त्यांचं नाव घेते ऐका तर रसिक हो अगं घे तो हित घेऊ तो फाटल इथपर्यंत या शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये जमली होती सारी भक्तांची दाटी या शिवाजी नाट्य मंदिर मध्ये जमली होती सारी भक्तांची दाटी आणि माझ्या लाडक्या आयोजित युट्यूबरांचं नाव घेते या माझ्या जमलेल्या साऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी आला बावनो ताल्या तरी वाजवा आता काय झालं ग चालतच तुझं म्हणणं तरी काय रे मला मग तुझं म्हणणं काय लवकर बोल मला तुझा नंबर टाकतोय ही बरं नंबर लवकर ए बाबा थांब काय माझ्यावर लाईन मारते माझ्यावर लाईन मारते अरे कोण ओ तात्यानो वाजवा
अजून माझ्यावर तर दोन मारायचं बसायचं वांदा केलं असतंच तरी चालला असता. बाबा माझा लगीन करतोय. हे बरं नंबर लवकर. बाबा तुझ्या का पेन माझा पेन झेपायचा नाही. तुझा रस्ता घे. माझा पेन मोठा आहे. नाही 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 तू 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 बाय तू पाय नाही तू नाही तू हे बघायला लागतोय काय ए तुझ्या ये तुला काय पाहिजे? तिनं नंबर काय सांगितला माहितीये तुला? नाही नाही 2 किलो तूप हाय नाही तू तिच्याकडे बार्कीतला तूप संपला आधी तू नाही नाही काय करतो तुला हा होत जाऊ नये. आता मी काय करू बोलू? त्या मावशी माझ्या बाबा झेपायचा ना तुम्ही आला कुठं आणि जाणार कुठे? तुझी मी काय बोलवतो ना? हा बोला मावशी, सुसू. इकडे ये. आता काही झालं नाही. मावशी, सुसू. तू इकडे ये. आली जरा लांब थांबली. मी काय म्हणतो? काय? मी मला का थांबलीला? काय? मेल्या. जरा सांगत बसा तू. बोल लवकर. मी मला का थांबलीला? काय? तुला सगळ्यांचा घेतलं. हे काय मेल्या? असं होय. पाहिलं कधी? मग काय झालं? आमच्या वाकल्याचं घेतो नाही. असं होय. काय इथं पण माझाच ना घेते बरं. हा घे 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 नाही पहिला माझा नको पहिला माझ्या बाब्याचा घे एकच घेते कुठलं तरी. एकच ना मग बाब्याचाच घे अत्तरची बाटली नदीवर फुटली. आलं पेंड्या आपलं मावशीची घटली नदीवर टाकली. अत्तरची बाटली नदीवर फुटली. हा. त्या मावशीला बघतात तिले पिण्याची लंगोटी फाटली. नवीन हाय आलं बाबा नवीन हाय जुनी नाही आहे. हाय तू घेतोय आई नाव आहे कसं तुझ्याकडं मग मी चालत जाऊ की इथंच थांबू मग घेतो ए मावशी आली चला इकडे आली बरं. मला अंगावर घे गेला मरतोय. अगं पेरू नाही तर मावशी मी तुझं नाव घेतोय घे बरं. पण जरा सावकी का रे? माझा गलतोय काय केलं? शेपूट असं बोल. तिला बोल लवकर. त्याच्या हाताला लागू नको. ए पटकन घे. हांड्यावर हांडे सात हांड्यावर हांडे सात हांड्यावर हांडे सात हांड्यावर हांडे सात मधल्या हांड्याला पडलं बॉक्स मधल्या हांड्याला पडला भॉ म्हातारी बसली पाटावर हा तिने केला बॉक्स म्हातारीचा पाठ फुटला. आलं कधी मी तिला सांगताय मगातपासून ह्याला लालात घेऊ नको तर मेली कशी म्हणते माझं सोनू न माझं पप्पू न तुम्ही चालला आमच्या म्हातारी. ए, आले तिला बघ काय म्हणते ती. तिथं बघ. संपून टाक. काय रे? मथुरेला रस्ता प्रतिबंध केलेला आहे. का बरं? तुमच्याकडे कायदा उलट आहे का? आहे ना. तू सांगत ऐक तर तुला काय झाला? तुम्ही किती काय केलं तर आम्ही या मुळीत बसता नाही बरं. तुला आम्ही बसवलं किंवा जाणार नाही रे बापल्या. हा. तू काय साईडला हो, मी याला हो बसवलं. साईडला तुम्ही तिकडे जा. बसव. मला बसवता येईल का? मला काय करायचं? ए, दे ना तू.
केसी नावाचा दैत्यासूर कृष्ण मारण्यासाठी गोकुळामध्ये येत आहे. केसी गीतकार संगीतकार प्रशांत कदम यांच्या लेखणीतून आणि संगीताने संगीतबद्ध झालेल्या आणि मनीष पाले यांच्या निर्मितीमधून साकारलेलं आणि सुपरहिट गायिका रसिका रावणन यांच्या आवाजात समजून घे माझ्या या भावगीत येत्या 20 नोव्हेंबर रोजी स्वररंगमंच YouTube चॅनलवर येत आहे. तरी आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि मनीष पाले व प्रशांत कदम या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद.
बहरले तुझ्या सवे जीवन हे बहरले